सध्या नाशिकमध्ये व्हाईट कॉलर गुंडाचा चलन फाडल्यानं झालेला जळफळाट आणि आपल्या व्हाईट कॉलर कार्यकर्त्यावर कारवाई झाल्यानं शेरडीचा झालेला थैथयाट या विषयाची चांगलीच चर्चा रंगली आहे. तर काय आहे रंगलेला विषय पाहूया. त्र्यंबक रोडनं आलिशान कारच्या काचांवर काळ्या फिल्म असल्यानं शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ऑनलाईन चलन फाडत दंड आकारला. त्यामुळे जळफळाट झालेल्या व्हाईट कॉलर गुंडानं थेट त्याच्यावर वरदहस्त असलेल्या शेरडीशी संपर्क साधला. आपल्या कार्यकर्त्यावर झालेल्या कारवाईनं व्यथित झालेल्या शेरडीनंही पोलीस आयुक्तांकडे वाहतूक पोलिसांची अरेरावीची तक्रार केली. मात्र आयुक्तांना खऱ्या परिस्थितीची माहिती मिळताच त्यांनी देखील अशा वाहनांवर थेट कारवाईच्या सूचना केल्यानं व्हाईट कॉलर गुंडावर आणखी एक चलन टाकत पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला. पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांविरोधात नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम राबवली जाते. या कारवाईची गुन्हेगारांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. पोलीस आयुक्तांनी यानंतर बेशिस्त रिक्षा चालक, बेशिस्त वाहन धारकांवर देखील दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आणि याच पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांकडून धडक कारवाई सुरू आहे. मोटर वाहन कलमान्वये गुन्हे देखील दाखल केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी त्र्यंबक रोडवरील पपया नर्सरी इथे वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू होती. त्यावेळी अशोक स्तंभावरील सराईत गुन्हेगार आणि व्हाईट कॉलर गुंडाची आलिशान कार त्र्यंबकच्या दिशेनं जात असताना कारच्या काचांवर काळी फिल्म होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी कार रोखली आणि ऑनलाईन चलन फाडत दंड आकारला. यामुळे चवताळलेल्या गुंडानं कारमधून उतरून वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली. पण वाहतूक पोलीस जुमानत नसल्यानं त्यानं थेट त्याच्यावर वरदहस्त असलेल्या शेरडीशी संपर्क साधला आणि पोलीस कारवाईची माहिती दिली. स्वयंघोषित शेरडीनं देखील लागलीच पोलीस आयुक्तांशी संपर्क साधत आपल्या कार्यकर्त्यावर वाहतूक पोलिसांकडून अरेरावी आणि चुकीची कारवाई केली जात असल्याची तक्रार केली. त्यानंतर आयुक्तांनी याबाबत माहिती मागवली. वाहतूक शाखेच्या सहाय्यक आयुक्तांनी घटनास्थळी दाखल होत पूर्ण माहिती घेतली. वाहतूक पोलिसांनी व्हाईट कॉलर गुंडाची कुंडलीच त्यांच्या समोर मांडली. आयुक्तांना खऱ्या अर्थाने घटना कथन केल्यानंतर आयुक्तांनी कारवाईत कोणतीही सूट होता कामा नये अशा सूचना केल्या. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी व्हाईट कॉलर गुंडावर आणखी एक चलन फाडल्यानं त्या गुंडानं घटनास्थळावरून काढता पाय घेतला. पण या कारवाईमुळे शेरडीचा चांगलाच थैथयाट झाला. संविधान न्यूज, नाशिक.